हाय, जय श्रीराम. तर आज आज जे आहे छान थोडा हलका पाऊस येऊन गेला आहे. वातावरण थोडं थंड वाटत आहे, कारण की अगोदर पाणी आला होता. मग असं नाही, 4-5 दिवस छान पाणीच होता. कपडे वाळायला जे आहे ते मुश्किल होतं. आणि जे उकाड निघली म्हणजे ऊन वगैरे नव्हती, पण कसं आहे की छान ते कसं आहे म्हणते की गरमी थोडीशी वाटायला लागली असं आहे. तर आज थोडंसं छान असं म्हणजे 5 मिनटातच ते म्हणतात पाणी आला, पण छान जे म्हणताना पाहिजे तसं पाणी आला 5 मिनटातच ते म्हणताय की असं आहे. तर तेच म्हणताय की पाऊस पडला की तब्येती ज्या आहे त्या खराब व्हायला चालू होतात, कारण की थोडंसं उघड निघलं. कारण की माझ्या घरी स्वतःच मी बघितलं, माझ्या बहिणीची जे ते तब्येत आहे ती थोडंसं म्हणजे ते नाही का ते म्हणतात हलका हलका ताप, थोडंसं सर्दी जे आहे ते. आणि हजबंडचं पण तेच चालू आहे की थोडंसं तेच त्यांनाही तसंच की ते जे म्हणतात ना की गळा खरखर करणं, खोकला होणं किंवा ताप सर्दी, हे म्हणजे आता कसं जे वातावरणानुसार थोडंसं चेंज झालं की थोडंसं आपल्याला काही ना काही वाटत असते असं आहे. तर तेच म्हणताय की सगळ्यांच्याच घरी असेल, कारण की एक सांगायचं म्हटलं तर म्हणताय ना की जसं किती गरम म्हणजे उन्हाळ्यामध्ये किती गरम होत होतं, नुसतं कूलरची AC हे ते आपण वापरत होतो. थोडासा कसा थंडावा शरीराला मिळाला तर त्याच्याने कसं आपलं जे आहे काय म्हणतात शरीर एक्सेप्ट करायला म्हणा की काय म्हणा, आपल्याला थोडासा वेळ लागत असते. तेच म्हणते त्याच्याने ते कसं गरमी आणि मग पुन्हा थंड थोडंसं, तर त्याच्याने ते थोडंसं म्हणजे सर्दी खोकला हे ते आपल्याला जे आहे शरीराला बरोबर जे आहे म्हणजे थोडंसं ताप म्हणा की सर्दी म्हणा खोकला म्हणा. कारण की एक सांगायचं म्हटलं की घरामध्ये जर कोणालाही सर्दी किंवा खोकला किंवा काही तापही आला तरी ते म्हणजे म्हणतात ना एकामेकाला ते चालू होते मग लागणं जे आहे की तुम्ही बघा कोणालाही असं मी सांगायचं म्हटलं तर की कारण की आमच्याच घरी तसं आहे की मला झाला तर हजबंडला झालंच पाहिजे. म्हणजे एक सांगायचं आहे की आपण सोबत राहतो म्हटल्यासारखं, तर ते कसं लागवड जे आहे ते चालू होते असं आहे. तर तेच म्हणताय की असं म्हणजे चालू आहे कारण की थोडंसंही असं सांगत आहे की आता जसं सांगत आहे की एकदम असा पाऊस पडला थोडा आणि उघड निघलं तर ते झालं थोडंसं एकदम तब्येती खराब म्हटल्यासारखं हे ते नाही का असं आहे. तर तेच म्हणताय. तर एक सांगायचं म्हटलं तर हजबंडला ते म्हणतात ना सर्दी वाटत होती आणि खसखस थोडासा हलका हलका जे आहे खोकला येत होता. तर मी काय केले माहिती आहे का, गुळाचा जो आहे चाय तो बनवून दिले त्यांना. जे आपण छान असं तुळशी टाकतो आणि अद्रक हळद जे आहे मी म्हणतात आधीपासून जे माझी आई वगैरे करून द्यायची. तर तेच म्हणतं की मी पण मग हजबंडला करून दिले, तर त्यांना गळ्यामध्ये थोडंसं आराम मिळाला. आणि जे नाकामध्ये जे त्यांची जी सर्दी होती जे म्हणतात पातळ सर्दी आली त्याच्याने ते गुडाने कसं थोडंसं पिकल्यासारखं होते. तर ते कसं आहे की त्यांचं थोडंसं कमी झालं, पण ते म्हणतात ना कोणतंही आपण दवाखान्यात गेल्याशिवाय काही कमी होत नाही असं आहे कोणाकोणाचं. तर तेच सगळ्यात थोडं कमी वाटत होतं, पण तेच म्हटलं कशाला एकदम जास्त, कारण की आहे की नाही थोडंसं एवढंसं आपण लक्ष नाही दिलं तर कशावरही फेकू शकते. तर तेच म्हटलं की मग ते दवाखान्यात गेले. पण त्याच्यानी गुळाचा जो चाय आहे मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे छान असं, म्हणजे नाही का आता जे पाण्यापावसाचं जे आहे ते पेतच असतात. आणि चाय तर फेवरेटच आहे सगळ्यांची, कारण की आता पाणी येते तर कितीतरी वेळा चाय पित असतात न जेवण करता. चायची इतके म्हणजे ते म्हणतात ना की त्यांना सवय झाली आहे लोकांना असं आहे. तर तेच म्हणताय. तर एक सांगायचं म्हटलं तर गुळाची चाय जे आपण म्हणतो तर त्याच्यानी कोणी कोणी म्हणते वजन पण वाढत नाही, कमी होते, म्हणजे न दुधाची पिता. कारण की मी एक सांगायचं म्हटलं एक काकू होत्या आमच्या, तर त्या काकू टीचर होत्या त्या. तर त्या काकू म्हणजे चाय नाही प्यायच्या त्या आपल्या जे याची दुधाची चाय नाही, सकाळ संध्याकाळ त्या गुळाची चाय प्यायच्या छान असं. म्हणजे ते म्हणताय ना एक सांगायचं म्हटलं तर आम्ही किरायला राहत होतो, त्या काकू म्हणजे ते जे घरमालकीन आहे आमची, तर त्या नाही का म्हणजे सांगायला होत्या. तर त्या नाही का दररोज शाळेतून आल्या संध्याकाळच्या टायमाला की आपलं चाय बनवायचं राहिलं की तुळशीचे पानं तोडायला यायच्या आणि हळद ते अद्रक हे ते टाकून नाही का मस्त असं छान गरम गरम अशा चाय बनवायच्या. तर एक सांगायचं म्हटलं तर माझी आई तेवढ्यात आली. आणि कोणाकोणाला सवय असते की कोणाच्या घरी जर कोणी आलं म्हणजे पाहुणे वगैरे साईडला शेजार राहू की काय राहू आपण चायला बोलवतो असं आहे. तर त्या काकू आईला माझ्या चायला बोलवल्या. तर चायला बोलवल्या, त्या गुळाच्या चाय त्यांना
दिल्या, म्हणजे माझ्या आईला दिल्या, असं आहे त्या काकू. तर मग म्हटलं चाय पिली का? हो म्हणे. तर मी म्हटलं तर काळी चाय पिलो म्हणे. म्हटलं काळी चाय खाऊन का झालं, म्हणजे असं विचार करतो की दूध नव्हतं का, असं वगैरे नाही का, म्हणजे आपण असं विचार करतो, असं आहे. तर नाही म्हणे, नाही म्हणे ते गुळाचा चाय बनवला म्हणे, असं म्हणे. तर मग मला तर माहीतच होतं की त्या काकू सकाळ संध्याकाळ जे आहे गुळाचा चाय पित असतात, तर असं आहे. तर मग मी एकदा विचारलं त्यांना, काकू तुम्ही दररोज गुळाचा चाय म्हणजे सकाळ संध्याकाळच पिता का? तर हो गं म्हणे, कारण की याच्याने थोडंसं वजन वाढत नाही म्हणे गुळाने, म्हणे ना शुगरचं पण थोडंसं राहिलं का तर तेवढा आपल्याला फरक पडत नाही काहीतरी, असं वगैरे मला म्हटलं आहे, असं आहे. तर गुळाचा चाय पिणं ह्या म्हणजे हर टायमाला, कोणी जर हर टायमाला पित असेल, पण आता पावसामध्ये चाय एकदम म्हणतात ना बेस्ट आहे, तर ते आहे. तर तेच म्हणतात की छान हजबंडला पण बनवून दिलं चाय, थोडंसं कमी वाटलं, पण मी म्हटलं ते दवाखान्यात गेलं ते बरं आहे. पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर आता तब्येत जी आपली खराब राहिली तर आपण काय करतो, तोंडाची चव पण चालली जाते, असं आहे. काही इच्छा नाही होत खायची, असं आहे. तर एक सांगायचं म्हटलं तर आपण कसं आहे, बाहेर जाऊन कोणत्या हॉटेलमध्ये म्हणा किंवा काही छान असं टेस्टी जेवण जे आपल्याला पाहिजे तसं आपण करायचं बघतो किंवा खातो. बाहेर मंचुरियम राहो किंवा पाणीपुरी राहो किंवा काही असं ते भेळ राहो, जास्त करून असं बाहेर खायचा विचार करतो, असं आहे. पण आता कसं आहे, आपण असा विचार करतो, म्हणजे आई बाबा वगैरे किंवा सांगतात की जास्त या टायमाला पाण्या पावसाचं बाहेर नाही खायचं, कारण की उघड्यावरचं जे खाणं ते चांगलं नाही, असं वगैरे म्हणतात, असं आहे. तर मी माझ्याच घरचं सांगते की एक सांगायचं म्हटलं तर आम्ही जे लग्नाच्या अगोदर वगैरे तब्येती वगैरे खराब झाल्या, तर एक बेस्ट ऑप्शन म्हटलं तर आई काय करायची, छान मटन चिकन आणायची. नाही नाही चिकन, ते मटन चिकनचं आणायचीच, ते मस्त, म्हणजे त्याच्यानी बेस्ट ते रामबाण म्हटल्यासारखं की त्याच्यानी चव चालली जात असते. तर एक दवाखान्यात वगैरे जायचो, पण कोणालाही राव, बहिणीला राव, भावाला राव किंवा मला राव, तर एक बेस्ट ऑप्शन म्हटलं तर ते आणलं की तोंडाची चव गायब आणि सगळं गायब, आणि छान जेवण करायलाच लागायचं, असं एक, म्हणजे ते एक रामबाण उपाय म्हटल्यासारखं. नाही तर मग एक बेस्ट ऑप्शन म्हटल्यासारखं भाजल्या मासऱ्या जे आपण म्हणतो. आणि आता जे पावसाळ्यामध्ये मच्छी खाणं म्हटलं तर एकदम बेस्ट आहे, कारण की आत्ताच जे आहे पावसाळ्यामध्येच जे आहे छान अशा ते म्हणतात ना ते पिले जन्मतात छान, आणि ते मच्छीचे अंडे, कारण की मी मच्छीच्या अंड्याचा पण व्हिडिओ टाकला आहे, लॉंग व्हिडिओ टाकला आहे, छान आणले होते, बनवले घरी, त्याचा पण छान व्हिडिओ टाकला आहे. आणि मच्छ्या पण छान अशा मस्त ताज्या ताज्या मिळतात. तर तेच म्हणतात की आता बेस्ट आहे की मच्छी खाणं किंवा तिचे अंडे खाणं, आणि जे भाजल्या मासऱ्या म्हणत आहे, कारण की ताज्या भाजल्या मासऱ्या मिळतात, जे म्हणतात आत्ता या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये सांगत आहे. तर छान त्या ताज्या ताज्याच त्या भाजून टाकतात आणि आणतात म्हणजे विकायला, असं आहे. तर ते भाजल्या मासऱ्या खायचं म्हटलं तर तेच एक रामबाण उपाय म्हटल्यासारखं, की ते छान जे भाजी बनवायची आणि त्याचा रस्सा पण पाहिजे, आणि ते जे भाजली मसरी आहे ते पण खायचं, असं आहे. तर हे जे आहे तब्येतीसाठी खूप छान म्हणजे ऑप्शन म्हटल्यासारखं, आणि त्याच्याने पूर्ण ते म्हणतात छूमंतर होऊन जाते, जे ताप वगैरे आहे ते, काही सर्दी राहिलं तर ते सांगत आहे की रस्सा पिल्याने. कारण की माझ्या घरी मी सांगत आहे, माझ्या घरी माझ्या आजोबापासून तर माझ्या आजीपर्यंत त्यांनी तेच करायचे, म्हणजे आणायचे आणि तेच प्यायचे खायचे म्हटल्यासारखं, ते रस्सा वगैरे जे मच्छीचे भाजल्या मासऱ्या आहे. तर सवय ते म्हणतात ना, घरी आपल्या घरी जे होत असते किंवा पाहत असतो आपण, तर ते आपण करतो घरी, असं आहे. तर तेच एक बेस्ट ऑप्शन की भाजल्या मासऱ्या आणायचं आणि ते छान रस्सा बनवायचा आणि खायचं, आणि ते रस्सा पण प्यायचं, असं म्हणून. तर त्याच्याने सर्दी चालला जाते, खोकलाही चालला जाते, आणि ते म्हणतात ना की आपल्याला जर थोडंसं ताप वगैरे वाटत राहिला तर त्याच्याने ते कमी होऊन जाते, असं आहे. तर असं म्हणजे ते उपाय म्हटल्यासारखं दादा आजीनी सांगून ठेवला घरच्या लोकांना, असं आहे. तर छान ते खाल्लाय पिल्लाय. तर पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर यास जे जुलै महिन्यामध्ये मला एक आठवलं की ज्यांना दम असते, जे मच्छीची आता गोष्ट काढली मी, ज्यांना दम वगैरे असते, त्या जे छोटी मच्छी असते त्या छोटी मच्छीमध्ये काहीतरी दवाई टाकतात, आणि ज्यांना दमाची शिकायत आहे ते मच्छीस आतमध्ये त्यांनीच
जे लोक हे म्हणजे जे म्हणतात ना उपाय वगैरे करतात किंवा ते हे शिबिर चालवतात, जे दम राहिलं त्यांना ते मच्छीच्या अंदर ते दवाई टाकून खायचं असं असते. तर मी काहून सांगत आहे की माझी आजी, मी मागे व्हिडिओमध्ये पण सांगलं, माझ्या आजीला दम होता, तर ती ना नेहमी एक मला गाव नाही आठवत आहे, पण ती नेहमी त्या गावाला जायची. म्हणजे जसा पाणी पडला, जसं आता म्हणतात जून जुलै महिना आपण म्हणतो, त्या मला ते ॲक्च्युली मला टाईम नाही माहीत आहे, पण पाऊस येत राहिला, जसं मला वाटते जुलै महिन्यातच असू शकते, तर पाऊस येत राहिला तर ती जायची आणि ती मच्छी खाऊन यायची. म्हणजे ते लोक शिबिरच भरवायचे ते म्हणजे हे याच महिन्यामध्ये असू शकते, जुलै महिन्यामध्ये. तर त्या आपली छोटी मच्छ्या असतात ना, छोट्या आपल्या ते मला हे करंगडी एवढी म्हणतात, एवढीशी, त्या मच्छीमध्ये ते दवाई टाकायच्या आणि ते गावठी औषधी असायची आणि ते मग त्यांनी स्वतःच त्या असं तोंड फाडायला लावायचे आणि त्या तोंडामध्ये टाकायचे, असं आहे. तर हे म्हणजे आजीने सांगितलं की असं असं असते बा, म्हणून एकदम माहीत होतं की अरे असं पण असते, असं आहे. तर तेच म्हणताय की छान आता मस्त जे आहे सांगत आहे की मच्छीची गोष्ट निघते की छान निघत आहे मच्छा वगैरे. तर कोणी त्याचा दवाई म्हणून उपयोग करतात, कोणी आपण खातो, तर असं आहे. तर हेच एक सांगायचं होतं की छान म्हणजे नाही का, जसं आपल्याला वाटते की आपल्या तोंडाला चव आली पाहिजे, तर काही राव, नॉनव्हेज राव किंवा व्हेज राव, जसं आपल्याला वाटत असेल खायची इच्छा म्हटल्यासारखं, कारण की त्या टायमाला काहीच कोणी म्हणतात की नाही खाऊशा वाटत, असं आहे. पण जे आपल्याला आवडत असेल, कोणी म्हणते की साधा आपला चिवडा जो आपला असते डाळे शेंगदाणे टाकून जो चिवडा असतो त्याच्यानी कोणाला चव येत असते. तेच सांगत आहे की ज्याला जसं वाटते तसं खा, पण छान असं खाऊन तंदुरुस्त आपल्याला झालं पाहिजे, असं आहे. तर तेच म्हणताय. तर तेच म्हणताय की आमच्या घरी तर तेच होतं की कोणाला जर आलं, जे घरी ताप वगैरे सर्दी आपली झाली, तर आणायचं जे नॉनव्हेज आहे कोणतं तरी आपलं, नाही का, मटन राव, चिकन राव किंवा मच्छी राव, जे आता सांगितलं मी, तर ते बनवायचं आणि छान असं खायचं, असं आहे. तर आत्ताच थोडा वेळ झाला छान असा पाऊस येऊन गेला, तर छान असं थंड वातावरण वाटत आहे. तुमच्याकडे पण आला असेल तर छान मस्त ते नॉनव्हेज वगैरे येऊन छान असं खा, कारण की आता सांगितलं की छान ते म्हणताय ना की बाहेरचं न खाता घरी छान बनवलं तर तेवढं चांगलं, पोट भरून खाल्लं तेवढं चांगलं. ठीक आहे. जय श्रीराम.